हॅलो एसी मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. गेले 2-3 दिवस मी बाहेर होतो, त्यामुळे पोस्ट मार्केट अनालिसिस मी बनवू शकत नव्हतो आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे. सो स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. सगळ्यात पहिले आपण बघूया की मार्केटमध्ये नक्की आपल्याला काय बघायला मिळतंय. ओके, मार्केटमध्ये आपल्याला नक्की काय बघायला मिळतंय ह्याचा आपण पहिले अनालिसिस करूया. सो सगळ्यात पहिले मला सपोर्ट बघायला मिळतोय 2400 ला, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा. तो सपोर्टला बॉटम साइडला येल्लो बॉक्सेस लागलेले आहेत. चेक करूया ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का ही पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो सपोर्ट जर का बघितलं तर सपोर्टचा व्हॉल्यूम 100% डिक्रीज होताना दिसतोय. ओके, त्यानंतर आपण ओवायचं पण कॅल्क्युलेशन करूया. तर ओवाय पण जर का नीट बघाल तर ओवाय पण 100 वरनं डिक्रीज होताना दिसतोय. आणि ओवाय चेंज जर का बघाल तर ओवाय चेंज सुद्धा 100 वरनं डिक्रीज होताना बघायला मिळतोय. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट साइड जर का बघाल तर सपोर्ट कधीतरी 24,000 ला होता. तो 24,000 वरनं 24,100 ला काय झालाय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला मला बघायला मिळतोय. म्हणजे सपोर्ट मला काय सांगतोय, सपोर्ट मला सांगतोय मी मार्केटला 24,100 खाली जाऊ देणार नाही. मग इन शॉर्ट पहिला ट्रेड आपल्याला मिळाला, कोणता मिळाला, तर जर मार्केट 2400 सपोर्टला आलं आणि ही पर्सेंटेज जर का डिक्रीजिंग असतील किंवा सपोर्ट तुमचा स्ट्रॉंग असेल तर इकडनं आपण एक कॉल बाईंगचा ट्रेड बनवू शकतो. ठीक आहे, चलो आता रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स 24,100 आहे व्हॉल्यूम आणि ओवाय चेनचा. तो रेजिस्टन्स मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. व्हॉल्यूमची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत, ओवाय चेनची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत. एकदा 24,150 ची पर्सेंटेज चेक करूया. 24,150 ला व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे, ओआय चेन सुद्धा इन्क्रीजिंग आहे. म्हणजे काय, रेजिस्टन्स मला काय दिसतोय, रेजिस्टन्स मला शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप बघायला दिसतोय. म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप. ह्याचा अर्थ मार्केटमध्ये काय दिसतंय, मार्केटमध्ये मला बुलिश प्रेशर जे आहे हे वाढताना दिसतंय. ओके, मग सेम सिच्युएशन काय, सेम. मी 2400 जर का मार्केट सपोर्टला आलं तर इकडनं कॉल बाईंग करू शकतो. लेट सी, पुढे जाऊन बघूया डेटामध्ये काही चेंजेस मिळत आहेत का. मार्केट 24,150 सपोर्टला आहे, इकडनं कॉल बाईंग आपण करू शकतो का, बिलकुल आपण अवॉइड करणार. मार्केट आत्ताच चालू झालंय. रिस्की ज्यांना करायचं असेल ती लोक इकडनं ट्राय करू शकतात, पण इकडनं कॉल घेणं हे फार चुकीचं ठरेल. का चुकीचं ठरेल ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. सपोर्ट माझा व्हॉल्यूम ओवाय चेनचा स्ट्रॉंग आहे, ओवाय बॉटम वरनं टॉपला आलाय, व्हॉल्यूम टॉपला चाललाय. पण ओवाय चेंज जर का बघाल तर ओवाय चेंज वरनं खाली येतोय, खालून वरती जातोय, वरनं खाली येतोय, खालून वरती जातोय. म्हणजे ओवाय चेनचं जर का तुम्ही शिफ्टिंग बघाल तर ओवाय चेन सारखा 24,150 वरनं बेरिश प्रेशर देऊन 2400 ला येतोय, 2400 वरनं पुन्हा तो 24,150 ला जातोय. मग अशी फालतूची रिस्क आपण 24,150 सपोर्ट वरनं घेणार नाही, तर आपण वेट करणार 2400 सपोर्टचा सेफ ट्रेडसाठी. कारण जर का मी इकडनं कॉल घ्यायचा प्रयत्न केला, लेट सी असं धरून चला मी इकडनं कॉल घेतला तर आणि ओवाय चेंज खाली आला तर तो मला इकडनं स्टॉप लॉस घेऊ शकतो माझा. ठीक आहे, सो म्हणून आपण इकडनं रिस्क उचलणार नाही. 2400 सपोर्टची वाट बघूया. मार्केट खाली येतंय, कळलं, बरं झालं ना, कॉल नाही घेतला असता तर काय गेला असता, स्टॉप लॉस गेला असता. मग असे ट्रेड मुद्दामून घ्यायचे नाहीत मार्केटमध्ये, आणि त्यात एक्सपायरीला तर ऍडव्हेंचर काही करायचंच नाही. ओके, चलो आता इथे मार्केट 2400 सपोर्टला आलंय, व्हॉल्यूम ओआय चेनचा सपोर्ट आहे, तो बॉटम साइडला येल्लो बॉक्स लावलेला आहे. चेक करूया इन्क्रीजिंग आहे पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहे. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज स्टेबल आहे, ओआय चेनचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ सपोर्ट माझा बनतोय 2400चा व्हॉल्यूम आणि ओआय चेनचा. ओआय चेन शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटमहून पुन्हा खाली जाताना मला बघायला मिळतोय. व्हॉल्यूम माझा मी स्ट्रॉंग म्हणू शकतो कारण हे पर्सेंटेज स्टेबल आहे, पण ओआय चेंज माझा खाली चाललाय, त्यामुळे मी इकडनं कॉल बाय करणार नाही. मी वेट करेन कशाचा, जर मार्केट 2400च्या रेजिस्टन्सला पुन्हा रिटेस्टला आलं तर इकडनं मी शॉर्ट पोझिशन बनवायचा प्रयत्न करेन. का करेन शॉर्ट पोझिशन, ह्याचं कारण सपोर्ट माझा खाली जायला लागलाय. ओके, आता पुढे जाऊया, बघूया मार्केटमध्ये कुठे ट्रेड्स मिळत आहेत का नाही मिळत आहेत.
बेअरिश मार्केट आहे बघा. इकडनं जर का मी कॉल घेतला असता सपोर्ट वरनं तर मला लॉस झाला असता की नाही? ऍब्सोल्युटली. पण एओसीने मला आधीच कळित केलं की बाळा इकडनं कॉल घेऊ नको, कारण सपोर्ट खाली चाललाय, स्टॉप लॉस गेला असता. कळलं? म्हणून एओसीच्या डेटाला फॉलो करा. उगाच घाई गडबडीत कॅन्डल ग्रीन पडते म्हणून पुट घेऊ नका, कॅन्डल रेड पडते म्हणून कॉल घेऊ नका. लक्षात घ्या. चला आता इथे बघूया काय होतंय सिनॅरिओ. सपोर्ट 2400चा आहे व्हॉल्यूमचा, तो बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसतोय ओआय चेनचा. चेक करूया इन्क्रीजिंग आहेत का बॉटमची पर्सेंटेज. सो व्हॉल्यूम ओव्हरऑल इन्क्रीज होऊन थोडा स्टेबल झालाय 24,050ला. 24,000चा एकदा व्हॉल्यूम बघूया काय चालू आहे. 24,000चा सुद्धा स्टेबल दिसतोय. पण ओव्हरऑल जर का बघितलं तर सपोर्ट साइड कडनं काय दिसतंय, सपोर्ट साइड कडनं आपल्याला बेरिश प्रेशर बघायला मिळतंय. का? कारण ओवाय 2400 वरनं 24,000ला आला, ओवाय चेन 2400 वरनं 24,000ला आला आणि व्हॉल्यूम आता 81% लावून यायचा स्टेबल आहे. लक्षात घ्या, ही पर्सेंटेज इन्क्रीज नाहीये, पण ही पर्सेंटेज डिक्रीज पण नाहीये, ही स्टेबल आहे. ही पुढे जाऊन जर का वाढली तर अजून मोठा फॉल आपल्याला इकडनं मिळू शकतो. रेजिस्टन्स जो माझा बुलिश प्रेशर तयार करत होता, तो रेजिस्टन्सने सुद्धा बुलिश प्रेशर काय केलं, करायचं बंद केलं. एकदा मग आपण इकडनं करू शकतो का 24,050च्या रेजिस्टन्स वरनं रिस्की पुट? येस, आपण एक रिस्की पुट इकडनं ट्राय करू शकतो. रिस्की का असेल? कारण तुम्ही 2400च्या रेजिस्टन्स वरनं पुट घेत नाही आहात, तर तुम्ही एक स्ट्राईक प्राइस खाली 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुट घेताय, त्यामुळे हा ट्रेड तुमचा ऑलवेज रिस्की असणार. मग हा ट्रेड का घेतोय आपण? ह्याचं कारण सपोर्टने हात वरती केलेला आहे. सपोर्टने स्वतःचे अस्तित्व संपवायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून आपण इकडनं एक रिस्की पुट बनवायचा प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कोणकोणते आहेत? जर ही पर्सेंटेज डिक्रीज झाली, ही पर्सेंटेज जर का डिक्रीज झाली तर तुमचा इथे स्टॉप लॉस जाऊ शकतो, कारण सपोर्ट मार्केटला पुन्हा खाली जाण्यापासून थांबवू शकतो. प्लस ही पर्सेंटेज जर का इथे इन्क्रीज झाली, मग ओवाय चेंज पुन्हा वरती येऊन मार्केटला प्रेशर देऊन वरती जायचा प्रयत्न करू शकतो. पॉसिबिलिटी दिसते. मग ह्या रिस्क फॅक्टरकडे लक्ष द्यायचं आणि पहिला ट्रेड ज्यांना रिस्की घ्यायचा आहे ते इकडनं घेऊ शकतात. हा ट्रेड मी घेतलेला. ठीक आहे, लेट सी, बघूया. इकडनं मी पुट बाय केला. नियम सेम वापरायचे. 50%चं टार्गेट आलं, 50%चं टार्गेट आलं की स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. ओके, आता इथे पूर्ण टार्गेट आलेलं दिसतंय. जी लोक हाफ मल्टिपल क्वांटिटीने ट्रेड करतात, 50%ला आल्यावर ती लोक हाफ क्वांटिटी बुक करतील आणि टार्गेटची वाट बघतील. ठीक आहे, आता मार्केट कुठे आलंय? आता मार्केट आलंय 24,050च्या सपोर्टला. सपोर्टवरनं तर इकडनं बिलकुल बनवणार नाही आपण कॉल बाईंग. का? कारण सपोर्ट बॉटमला जाताना आपल्याला बघायला मिळतोय. बेस्ट हेच राहील, जर मार्केट 2400च्या रेजिस्टन्सला आलं तर आपण तिकडनं एक पुट बाय करूया, कारण ओव्हरऑल डेटा बेरिश दिसतोय. पूर्ण टार्गेट मार्केटने दिलं. ह्या ट्रेड मध्ये आपल्याला आता आपण पुढे जाऊया. मार्केट पुन्हा आलंय. ठीक आहे, मार्केट काय झालं, मार्केट पुन्हा आलंय 24,050च्या रेजिस्टन्सला. इकडनं पुट बनेल, त्यासाठी डेटा चेक करूया. सपोर्ट साइड चेक करूया. तर सपोर्टचं व्हॉल्यूमचं पर्सेंटेज जे इन्क्रीज होत होतं ते पुन्हा डिक्रीज व्हायला सुरुवात झालेली आहे. ओवाय चेनचं पण जर ओवाय चेंज तर 100% आहे. याचा अर्थ काय? सपोर्ट माझा 2400चा बनतोय आणि हा पर्सेंटेज डिक्रीज करतोय, म्हणजे हा आता शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम राहिलेला नाहीये सपोर्ट. मग आपण काय करणार? इकडनं अवॉइड करणार पुट बाईंग. ओके, लेट सी, बघूया. जर आता 2400च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं कॉल बाय, आपलं पुट बाय करूया. आता इकडनं कॉल बाय करणार का? मार्केट पुन्हा रिटेस्टला आलेलं आहे, इकडनं कॉल बाय करणार. त्यासाठी बघायला लागेल की सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम बॉटम साइडला शिफ्ट होत नाहीये ना. चेक करूया. व्हॉल्यूम अजूनही डिक्रीजिंग मोड मध्येच आहे. एकदा बघूया ओवाय आणि ओवाय चेंज वरती प्रेशर देत वरती यायचा प्रयत्न करतायत का. ओवाय इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहे. ओके, ह्याचा अर्थ काय होतोय? सपोर्ट बॉटम साइडला शिफ्ट होताना दिसत नाहीये आणि ओवाय चेंज टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय.
म्हणजे सपोर्ट साइड मार्केटला 2400च्या सपोर्टवरनं मार्केटला खाली पडू देणार नाही. ओके, पण हा ट्रेड खूप रिस्की असेल. का रिस्की असेल ह्याचं कारण ओव्हरऑल शिफ्टिंग जर का सकाळचं बघाल तर सपोर्टचं बेरीज झालंय. सो ओव्हरऑल मार्केटमध्ये पुट बाईंग करणंच प्रेफरेबल ठरेल जर मार्केटमध्ये 2400चा रेजिस्टन्स मिळाला तर. ओव्हरऑल ट्रेंड बघाल तर ओव्हरऑल 61% कॉल रायटिंग आहे, 39% पुट रायटिंग आहे. सो हा अवॉइड करायचा असेल तर अवॉइड आपण करू शकतो. पण ज्यांना एक रिस्क घ्यायची बेरिश मार्केटमध्ये ज्यांना बुलिश ट्रेड करायचंय ती लोक इकडनं एक रिस्क घेऊ शकतात कॉल बाईंग साठी. ठीक आहे, लेट्स सी, बघूया. 50% ज्यांनी घेतला असेल, मी हा घेतला नव्हता कारण की मला गॅरंटी नव्हती या ट्रेडमध्ये. ज्यांनी घेतला असेल त्यांचं 50%चं टार्गेट आलंय. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. जी लोक मल्टिपल क्वांटिटीने ट्रेड करतात त्यांनी हाफ क्वांटिटी बुक करायची आणि हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची वाट बघायची. खूप रिस्की होता पण हा ट्रेड, नसता घेतला तरी चालला असता. ठीक आहे, चलो. ऑलमोस्ट मार्केटने टार्गेट दिलंय. जर का प्रीमियम वरती आरामात टार्गेट आलेलं असणार तुमच्या कॉल बाईंग वरती, सो इकडे आपण टार्गेट बुक करू शकता. ठीक आहे, आता रेजिस्टन्स वरनं जो आपण मगाशी प्लॅन करत होतो, रेजिस्टन्स वरनं 2400च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाय करायचा इकडनं करू शकतो का? बिलकुल नाही करू शकत, कारण रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड टॉपहून वरती जाताना दिसतोय. मग काय करणार? वेट करणार आपण. वेट कशाचा करणार? रेजिस्टन्स स्ट्रॉंग होऊ दे, स्ट्रॉंग झाल्यानंतर पुट बाय करायचा विचार करू 2400च्या रेजिस्टन्स वरनं. कारण मी आता जर का इकडनं पुट बाय केला तर माझा स्टॉप लॉस जायचे चान्सेस सगळ्यात जास्त मला बघायला मिळतात. सपोर्ट माझा स्ट्रॉंग झालाय. ओके, व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स आहे तो स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करतोय. ओके, आता सध्या कोणताही पुट किंवा कॉलचा ट्रेड बनताना दिसत नाहीये कुठनंच. जर मार्केट 2400च्या सपोर्टला आलं तर तिकडनं आणि स्ट्रॉंग असेल सपोर्ट तर कॉल बाय करूया, नाहीतर अवॉइड करूया. लेट सी, बघूया. मार्केटला जेवढं कन्सॉलिडेट व्हायचंय तेवढं कन्सॉलिडेशन मध्ये जाऊ दे. जोपर्यंत ऑलरेडी आपला एक ट्रेड सकाळचा झालाय पुटचा. ओके, त्यामुळे घाई गडबडीत लगेच दुसरा ट्रेड करण्यासाठी घाई गडबड करायची नाहीये. ओके, मार्केटला वेळ द्यायचा आहे, पेशन्सली बसायचंय, शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेड करायचंय. ओके, सपोर्ट माझा व्हॉल्यूम ओआय चेनचा स्ट्रॉंग आहे. सपोर्ट जर का स्ट्रॉंग असेल, फर्स्ट टाइम मार्केट येत असेल तर आपण इकडनं एक कॉल बाईंग करायचा प्रयत्न करू शकतो. पण सपोर्ट स्ट्रॉंग असेल तर 2400च्या स्ट्राईक प्राइसला. रेजिस्टन्स व्हॉल्यूम आणि ओआय चेनचा आणि ओआयचा बनतोय. ओआय आणि ओआय चेन स्टॉप वरनं बॉटमला आलेत, 24150 वरनं 2400ला आलेत. मी आता इकडनं कॉल बाय करू का? नाही करणार. 2400च्या रेजिस्टन्स सपोर्ट वरनं मी कॉल नाही बाय करणार. का? कारण सपोर्ट बॉटमला जाताना मला दिसतोय. त्यामुळे मार्केट सपोर्ट तोडून खाली यायचा 99% प्रयत्न करणार आणि हे बघा समोर सुरुवात झाली. सपोर्ट मार्केटने तोडला पुन्हा. मग इकडनं तसंही कॉल बाय आपल्याला करायचा नव्हता. ओके, लेट सी, बघूया पुढे काय होतंय. रेजिस्टन्स माझा पुन्हा स्ट्रॉंग झालाय. सेफ ट्रेड तुमचा 2400च्या रेजिस्टन्स वरनच बसेल. 24,050 वरनं जी लोक ट्राय करतायत की ज्यांना करायचंय 24,050च्या रेजिस्टन्स वरनं ज्यांना ट्राय करायचंय पुट बाय, तर ती लोक काय करतील? ही पर्सेंटेज जी आहे ही पर्सेंटेज जर बॉटमची इन्क्रीजिंग असतील, कारण ओआय चेंज सपोर्टचा वरनं खाली आला, ओआय वरनं खाली आला, सपोर्टचा व्हॉल्यूम खाली येतोय. मग जर मार्केटमध्ये ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग असतील, सपोर्ट बॉटमला येत असेल आणि मार्केट 24,050च्या रेजिस्टन्सला येत असेल, तर आपण इकडनं एक रिस्की पुट ट्राय करू शकतो. रिस्की असेल, लक्षात घ्या, सेफ पुट नसणार आहे हा. ठीक आहे, 85च्या आसपास जरी पर्सेंटेज असतील तरी एक रिस्क आपण 24,050च्या रेजिस्टन्स वरनं ट्राय करू शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं, मार्केट सेकंड टाइम येणार आहे रेजिस्टन्सला 24,050च्या. मग आपण एकदा ओआय चेनचं कन्फर्मेशन घ्यायचं. ओआय चेनचा कंपॅरिझन मध्ये जर का बेरिश प्रेशर असेल तर आपण तिकडनं पुट बाईंगचा ट्रेड करू शकतो.
ठीक आहे, मी 24,100च्या पुट बाईंगचा हे बघतो ओआय चेंज मध्ये. ओआय चेंज फुल ऑन बेअरिश दिसतोय. 24,100च्या वरचा साईडचा जो झोन आहे, इन शॉर्ट इकडचं जे प्रेशर आहे, इकडचं प्रेशर मला बेअरिश दिसतंय. त्यामुळे मार्केट इकडनं वरती जायचा प्रयत्न करणार नाही. जर मार्केट प्रीमियमच्या पुटच्या लेवलला आलं असेल, एक रिस्की पुट मी इकडनं ट्राय करू शकतो. लेट सी, बघूया मार्केट मला टार्गेट देत आहे का स्टॉप लॉस घेत आहे. मार्केट तिथेच खेळतंय. डेटा अजूनही बेअरिशच मला बघायला मिळतोय. सपोर्ट अजूनही मला बॉटम साईडला येताना दिसतोय. ठीक आहे, मग मी काय करणार, वेट करणार माझ्या टार्गेटचा. जर 50%चं टार्गेट मला मिळत असेल तर तिथे मी कॉस्ट टू कॉस्ट करणार. अजूनही ऑफिशियली 50%चं टार्गेट मला मार्केटने दिलेलं नाहीये. ओके, कॉस्ट टू कॉस्ट मी करणार नाही. टार्गेटची वाट बघणार किंवा स्टॉप लॉस लावून शांत बसणार. रिस्की ट्रेड का आहे, कारण तुम्ही रेजिस्टन्स वरनं ट्रेड करत नाही आहात. 24,100च्या रेजिस्टन्स वरनं जर का ट्रेड करत असतात तर तो ट्रेड सेफ असता. तुम्ही एक स्ट्राईक प्राइस खालनं ट्रेड करताय, लक्षात घ्या, 24,050. मग ऑलवेज तो काय असणार, रिस्की कॅटेगरी मध्येच तो ट्रेड असणार आहे तुमचा. लक्षात घ्या, ऑलवेज तो ट्रेड काय असणार आहे, रिस्की कॅटेगरीमध्ये तुमचा तो ट्रेड असेल. अजूनही मार्केट तिथेच खेळतंय. ट्रेडमध्ये अजून आपण बसलोय, बसून राहायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. रिस्की घेतलाय, स्टॉप लॉस लावून उभं राहायचं मार्केटमध्ये. आज एक्सपायरी आहे, घाई गडबडीत ट्रेड करायचे नाहीयेत. फिफ्टी 50%चं टार्गेट दिलं आणि ह्या ट्रेडने सुद्धा आपल्याला पूर्ण टार्गेट दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने 1:45 झालेत, एक्सपायरीला सुरुवात झाली हळूहळू. ओके, घाई गडबडीत ट्रेड आपण करणार नाही. आता जर मार्केट 24,000च्या सपोर्टला आलं तर आपण तिकडनं सेफ कॉल बाय करू, किंवा 24,100च्या रेजिस्टन्सला आलं तर तिकडनं सेफ पुट बाय करू. आता अधनमधनं ट्रेड करणार नाही, कारण ट्रेडिंग टाइम आता हळूहळू आपला कमी होत आलाय आणि एक्सपायरी जी आहे ही एक्सपायरी आपली जवळ येत चालली आहे. ठीक आहे, सो लेट सी, वेट अँड वॉच. बघूया मार्केट 24,000च्या सपोर्टला येत आहे की नाही येत, किंवा 2400च्या रेजिस्टन्सला येत आहे की नाही येत आहे, चेक करूया. जर आलं तर कॉल बनवू, आणि जर नाही आलं तर नाही बनवू. ऑलरेडी आपले 2 ते 3 ट्रेड सकाळपासून झालेले आहेत. कॉलचा ट्रेड मी तुम्हाला सांगणार नाही, जो सकाळचा घेतलेला तो मी अवॉइडच करायला सांगेन, कारण की खूप रिस्की होता तो ट्रेड. पुटचा ट्रेड ओव्हरऑल बेअरिश होता, आपण घेऊ शकत होतो, पण कॉलचा ट्रेड खूप रिस्की होता. त्यामुळे मी 2च ट्रेड पकडतोय. 2 ट्रेड झाले पुटचे, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आपण प्रॉफिटेबल होतो. रेजिस्टन्स 24,100 वरनं 24,50ला येताना पुन्हा दिसतोय. ओके, सपोर्ट वरनं खाली आलाय, बेअरिश प्रेशर आहे. जर मार्केटमध्ये 24,100चा रेजिस्टन्स मिळाला तर तिकडनं आपण एक पुट बाईंग नक्की करू. चला, आता झालेत 2:30 वाजले. 2:30 वाजता आपलं ऑफिशियल ट्रेडिंग टाइम आपण बंद करतो ऍज पर थिअरी. अशा पद्धतीने आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस झालंय. ज्या लोकांनी आज मार्केटमध्ये ट्रेड केलेले असतील ऍज पर एओसी, ती लोक प्रॉफिटेबल असणं गरजेचं आहे. सेफ ट्रेड ऍज सच आपल्याला आलेला नाहीये, आलेले आहेत आज रिस्की ट्रेड. ठीक आहे, सो आजचं पोस्ट मार्केट आपण एंड करूया. 15 जुलै पासून आपली बॅच चालू होते. उद्यापासून जी लोक इच्छुक आहेत त्यांनी एकच सीट बाकी आहे. जी लोक इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, रोज सकाळी ह्याच चॅनलवरती मी 9:30 ते 11 सकाळी लाईव्ह असतो. एओसी लाईव्ह वाचायचं कसं हे मी सांगतो, 9:30 ते 11. ठीक आहे, सो चलो, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.